नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे अगदी वेगळ्या पद्धतीने. मी आज पालक पनीर दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग बघा किती भारी आपले पालक पनीर झालेलं आहे. त्याचे कलर टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे. सुरुवातीला आपण काय करायचंय, पालक अगदी स्वच्छ धुवून अगदी कमी गॅसवर मी पालक शिजवून घेणार आहे. पाणी न घालता अगदी 5 मिनिटं पालक शिजवून घ्यायचं आहे. आता इकडे आपण वाटण करून घेऊया. वाटण्यासाठी मी लसूण, आलं, 2 लाल मिरची घेतलेली आहे, हाफ टेबलस्पून धने, हाफ टेबलस्पून जिरे आणि कोथिंबीर. पाणी न घालता अगदी दरदरीत असं आपण वाटण करून घेणार आहोत. आणि पालक थंड झाल्यानंतर पालकची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. आता कढईत 2 टेबलस्पून मी तूप घातले. तूप आपलं गरम झालेलं आहे. त्यात मी एक बारीक कापलेला कांदा घालते. कांदा आपण गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा बघा आपला कलर चेंज झालेला आहे हलकासा. आता मी जे वाटण केलं मिरची, आलं, लसूणचं ते घालते. वाटण पण आपल्याला 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. त्यात मी आता एक टोमॅटो घालते. टोमॅटोचे 4 खापा केलेल्या आहेत. आणि टोमॅटो शिजायला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. आणि कमी गॅस करून 5 मिनिटाची दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे. आता टोमॅटोला आपण पलटी करून घेऊया आणि त्याची साल चिमट्याच्या मदतीने अशी काढून घ्यायची आहे. सगळ्या टोमॅटोंची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. साल काढल्यामुळे आपली प्युरी खूप छान होते. आणि आता टोमॅटो आपण चमच्याच्या मदतीने स्मॅश करून घेऊया. मीठ घातलंय मी. आता मसाला आपण परतून घेऊया आणि अगदी 2 मिनिटाची मी एक वाफ काढून घेते. मसाला बघा आता आपण एकसंध झालेला आहे आपला. अगदी एकजीव करून घ्यायचा आहे याप्रमाणे. आता मी किचन किंग मसाला घातला 1 टेबलस्पून. मसाला परतून घ्यायचा आहे. आता मी त्यात पालकची प्युरी घालते आणि प्युरी सुद्धा आपण अगदी 5 मिनिटं परतून घेणार आहोत मसाल्यामध्ये. प्युरी परतल्याने आपल्याला पालक पनीरला खूप छान चव येते. अगदी 5 मिनिटं प्युरी परतल्यानंतर त्यात गरम पाणी घालायचं आहे. आता मी इकडे तवा गरम करून घेतलेला आहे. त्यात पनीर थोडं फ्राय करून घेते. त्यात पाव टेबलस्पून मिरची पावडर, चिमूटभर मीठ आणि पलटी करून घ्यायचं आहे. पनीर बघा आपलं फ्राय झालेलं आहे. आणि इकडे आता पालकची प्युरी पण छान बॉईल झालेली आहे. अगदी 5 मिनिटं बॉईल करून घ्यायची आहे. त्यात मी आता पनीर घालते. मिक्स करून घ्यायचे. बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या पालक पनीरला. हाफ टेबलस्पून मी मिरची पावडर घालते. आणि आता पनीर आपण थोडंसं शिजू देऊया. अगदी 5 ते 6 मिनिटं कमी गॅस करून आपण आता पनीर शिजवून घेणार आहोत. बघा त्याचा कलर टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे भाजीचं. आपण सुरुवातीला जो कांदा शिजवून घेतला पाणी घालून आणि टोमॅटो शिजवून घेतला वाफेवर, त्याच्यामुळे अगदी ते एकसंध झाल्यामुळे आपली भाजीची चव अधिक वाढलेली आहे. आणि आता आपण कमी गॅस करून पनीरसुद्धा शिजवून घेतलं आहे. तर पनीर अगदी सॉफ्ट बनतं याच्यामुळे. आणि चव तर अप्रतिम झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.